श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा ढोके सर्वांचं स्वागत करते। तर मी इथे एक छोटा बाउल भरून काळे चणे घेतलेले आहेत। हे गावरान चणे आहेत। ते काय करायचं, कुकरमध्ये घालायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचं, पाणी ओतायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं। मी एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये काय केलं, मीठ घातलं। मीठ घातल्याच्या नंतर काय करायचं, गॅसवर ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या। तर ही गावरान चण्याची भाजी आहे। आपण आज ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी बघणार आहोत। आता इकडं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीचा मसाला करून घेणार आहोत। तर इथे मी तवा मांडला आहे। तव्यामध्ये तेल घातले। तेलमध्ये दालचिनीचे तुकडे, लवंग, विलायची, 2-3 लवंगा घातल्यात, 2 विलायच्या घातल्यात, थोडेसे आल्याचे तुकडे घातलेत आणि एक गड्डी लसणाची सोलून घेतली होती ती घातली। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली, तरी बी चांगली मूठभर कोथिंबीर आहे आणि मूठभर पुदिना घातला आहे। आता हे काय करायचं, आणि 5-6 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि हे छान काय करायचं, त्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे, चांगलं तळून घ्यायचं आहे आणि मिरच्याही छान अशा भाजल्या गेल्या पाहिजेत। आता इथं छान असा आपला मसाला इथं भाजलेला आहे। आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। आता हा थंड होण्यासाठी ठेवून देऊ बाजूला। आता इथं तोपर्यंत काय झालं, आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ निघालेली आहे। आता मी पाहू शकता तुम्ही, आता हे चणे बी किती छान मऊ असे शिजलेले आहेत, एकदम मऊ शिजलेत हे चणे। आता काय करायचं, आता इथं आपला हा मसाला थंड झालेला आहे। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून काय करायचा, हा वाटून घ्यायचा आहे। एकदम छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची याची। मी आता जरी इथं नाही दाखवलेलं नसलं तरी बी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूनच हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे वाटण तयार झालं पाहिजे, एकदम पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची। नंतर गॅसवर इथं मी पुन्हा कढई मांडून घेतली। त्याच्यावर काय करायचं, तेल घालायचं आहे आणि नंतर त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं, म्हणजे तेल छान गरम झाल्याच्या नंतर जिरे मोहरी घालायची आणि जिरे मोहरी छान असे तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं की नाही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते घालायचे आणि हे छान त्या तेलामध्ये आणि त्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे वाटण, म्हणजे तो मसाला। आता त्यामध्ये काही पावडर मसाले घालायचे, त्यामध्ये गरम मसाला, हळद पावडर, धना पावडर आणि इथं मी काश्मीरी लाल तिखट घेतलेले, ते मसाले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे इथं फोडणीमध्ये आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत पुन्हा। इथं फोडणीमध्ये मसाले छान मिक्स झाल्याच्या नंतर काय केलं मी, इथं 2-3 हिरव्या मिरच्या त्याला असे उभे कट करून घेतलेल्या होत्या, त्या घातल्या आता आणि नंतर त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे। काही हे मिक्सरचं भांडं विसळूनच मी त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता आपण काय करायचे, हे चणे जे उकडून घेतले होते ना आपण कुकरमध्ये, ते घालायचे आणि त्या पाण्यासहित ते घालायचे त्याच्यामध्ये फोडणीमध्ये, त्या ओतून घ्यायचे। इथं आपली हिरव्या मिरचीची चण्याची भाजी इथं तयार आहे। आता इथं काय करायचं, मीठ घालायचं आहे। इथं भाजीला उकळी फुटल्याच्या नंतर मीठ घालायचं, पण इथं मीठ मात्र बेतानीच घालायचे, कारण आपण चणे उकडताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलेलं होतं। इथं आपली हिरवी चण्याची भाजी तयार आहे। शेवटी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात। तर अशा पद्धतीने हिरव्या मिरचीपासून चण्याची भाजी तुम्ही पण करून पहा आणि हो, कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बाय।